जाते नंबर 2 च्या कुस्तीची सलामी दिली जाते फोटोग्राफर तो क्षण टिपताय पहिलवान वेताळ उर्फ दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे तुमचाच म्हणलं का आम्ही दादा कटके हिंद केसरी भारतीय केसरी मुंडवा गावामध्ये तुम्हाला विनंती आहे ग्रामस्थांची मी या कुस्तीला पंच तुम्ही थांबा भैया गायकवाड दोन्ही पैलवानला समज देत आहेत हनुमंतराव गायकवाड सरांची पंच म्हणून नियुक्ती झालेली कुस्तीला सुरुवात होते सलामी झालेली वेता उर्फ दादा शेळके विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती चालू झाली 500 रुपयाच्या इनामापासून भैयासाहेब ही कुस्ती दोघांची लागते दादाची आणि माऊलीची माझ्या समोर 500 रुपयाच्या जोडीत हे दोन्ही पैलवान लढलेले आहेत माऊली कोकाटे सराटी गावचा सुपुत्र हनुमान आखाड्याला सराव करणारा आणि दादा शेळके बेबळे गावचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करणारा पैलवान अशी कुस्ती चालू झालेली बोला पैलवान किती मोठा झाला हा महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी झाला कामा पैलवान झाला हा किंवा राष्ट्रीय पदक विजेता झाला बर त्या पैलवाना मागे कष्ट घेणारा हा आई बाप तर असतातच हो पण आई बापापेक्षा जवळून कष्ट घेणारा पैलवानांचा तो वस्ताद असतो बरोबर पिक्चरचा हिरो सगळ्यांना दिसत असतोय पण पिक्चरचा डायरेक्टर कोणाला दिसत नसतोय मूळ भूमिका डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये वस्ताद असतात म्हणून पैलवान चमकतात ज्या वेळेला आम्ही काका पवारांकडे तालमीत होतो हा त्यावेळेला हा दादा शेळके 70-80 च्या गटात खेळत होता बरोबर आपलं जोर घालतात तिथं दादाने रोज दादाला शिव्या द्यायच्या आणि मेहनत मारून घ्यायची दादा म्हणायचे दाद्या तुझी परिस्थिती बघ आणि तशी मेहनत मार शिव्या देऊन देऊन दाद्यांनी दादाला इथपर्यंत आणला बरोबर मगाशी तुम्ही सांगितलं दादाचं गाव बेवळं हा तालुका माढा आणि जिल्हा सोलापूर बरोबर दादाची आई 2 शेरडा सोडायची दुसऱ्याच्या बांधाला बांधायचं तिथल्याच खुरपायचं ते शेरड्याला टाकायचं आणि रोज घेऊन घरी यायचा आणि ज्या वेळेला आम्ही पुण्यातले बावधनची मंडळी आणि त्यांच्यात मी होतो आम्ही पंढरपूरला कार्तिकी यात्रेमध्ये गेलो होतो हा तिथं जातीवंत खिल्लारी गायांचा बाजार भरला होता कार्तिकीला त्या बाजारामध्ये हा दादा शेळकेचा बाप औदुंबर शेळके मी त्यांना ओळखले नाही परंतु ते माझ्या जवळ आले पहिला नमस्कार मी त्यांना ओळखले नाही मी त्यांच्या पाया पडलो म्हणजे दादा शेळकेचे वडील आहेत मी त्या ठिकाणी ते गायांचा सौदा करत होते म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की शेरडांचा गायांचा व्यापार करून आणि आईने दुसऱ्याच्या वावरात घुरपून आणि तात्यासारखं करून लाभलं आणि आज हे पोरग महाराष्ट्र केसरी झालं त्याला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्रपाल कारभाराच्या चरणी प्रार्थना करतो उत्तर त्याची अशीच प्रगती होतो ही मी नाथ साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तेवढ्याच तोलामोलाचा हा माऊली कोकाटे हा सराटीचा आता पौळला कुस्ती झाली सोशल मीडियावरती फार गाजली तुम्ही त्या कुस्तीला होते अंगेश्वर सर कुस्तीला होते
मल्लिकार्जुन कुस्ती बुकुमला पौडला पौडला अमित भाऊ पिंगळे अमित भाऊ पिंगळेंनी त्या ठिकाणी सिकंदर शेख विरुद्ध मावडी कोकाटे अशी कुस्ती टिपली होती. आजपर्यंत महाराष्ट्रात पुढे ती कुस्ती झाली नाही, पण त्या ठिकाणी त्या दिवशी ती कुस्ती झाली. परंतु 1.25 तास 2 तास निकाल लागला म्हणून ती कुस्ती बरोबरीत सोडली आणि आज तो मावडी कोकाटे या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आणि 1 महिना 2 महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आहे. मी नाथ साहेबांच्या प्रार्थना करतो की माऊलीला महाराष्ट्र केसरी करावा ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि श्री शास्त्रपाल काल भरनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. या दोन्ही मल्लांची उत्तर अशीच प्रगती होत जावो. धन्यवाद बाळासाहेब, धन्यवाद. याला म्हणायचं मनापासून अंतःकरणापासून असणारी पैलवानकी विषयी तळमळ. खरोखर महाराष्ट्राची कुस्ती कोणी तारली असेल, कोणी जपली असेल, तर गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसांनी ही कुस्ती तारली. पेशवाई खालसा झाल्यानंतर कुस्ती अधोगतीकडे चालली होती. काही संस्थानिकांनी पैलवान दत्तक घेतले. राजश्री शाहू राजासारखं व्यक्तिमत्व पुढे आलं. कुस्ती कोणी नामशेष होऊ दिलं नाही. आता इथून पुढच्या काळात कुस्ती हा खेळ राहिलेला नाही. कुस्तीच्या माध्यमातून आयुष्याचं भविष्य घडतं ही वस्तुस्थिती आहे. जर कुस्ती नसते महाराष्ट्र केसरी शिवराज लक्ष्मी पैलवान आणि वीरेंद्र सिंह भारत केसरी पैलवान तैयारी करके मैदान पे आए. 1 नंबरला कुस्ती होणार आहे. डबल महाराज केसरी पैलवान शिवराज लक्ष्मी विरुद्ध वीरेंद्र सिंह अशी कुस्ती. खेड तालुक्याचा राक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज लक्ष्मी पैलवान डबल महाराज केसरी झाले. आज पुणे महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी. कष्टाच्या जोरावर पैलवान क्रीडाधिकारी होऊ शकतो, पैलवान डीवायएसपी होऊ शकतो. कष्टाच्या जोरावर 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही. सोपं नाही आणि सदासरी कोण कोणाचं कौतुक करत नाही. कष्टाच्या जोरावर पैलवानने खऱ्या अर्थाने जन्माची भाकरी मिळवू शकतो. पैलवान कुस्ती करा. आज कितीतरी पैलवान राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि फेरी पटाची पकड घेऊन माऊलीने कब्जा घेतलेला आहे. दादा शेळकेचा. दोन्ही पैलवान हुशार आहे. कुस्तीला अनुभव सिद्ध पैलवान आहे, तज्ञ पैलवान आहे. दोघांनाही चांगले वस्ताद आहे. कष्ट आहे, खुराक आहे. पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो, 5,000च्या असो, 50,000च्या असो, खुराक तेवढाच खावा लागतो, खर्च तेवढाच होतो. आज 30-35 हजार रुपये महिन्याला खर्च होतोय तालमीत पैलवान ठेवायचा म्हणल्यानंतर. सगळा खुराक मागलेला आहे. तेव्हा पैलवान होत असतो. पैलवान 4-6 महिन्यात वर्षात होत नाही. 8-10 वर्ष घासावी लागतात. जर पैलवान मोठा झाला, चांगला झाला तर आयुष्याचं भविष्य या माध्यमातून घडवू शकतो. आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतो. 5-10 वर्ष पैलवानकी केली तर. शाबास माऊली. हो हो आणि शाबास माऊली. हो हो आणि विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. हनुमान रखाडा पुणे वसंत गणेशराव रांगड यांचा मोठा विजय झाला. मोठा भावा इसरा होता त्याचा त्रिलोकी झेंडा. खरोखर दादाने अतिशय चांगली टक्कर दिली, पण विजयश्रीने माऊलींच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. आज